Hello there to all curious ones. Welcome to my channel Curious Microbiologist for Curious Kids. From today onwards, we'll explore the amazing world of microbiology. Now, we will learn introduction and history of microbiology. Microbiology is a branch of biology that studies microorganisms. एक मिनिट हा रट्टा मारलाय ना आधी? थांबा. तर माझ्यासोबत तुम्ही एका छोट्या जीवांच्या मोठ्या जगाची सैर करणार आहात. मी कोण? मी तुमची मैत्रीण समजा. मीनल नाव आहे माझं. मायक्रोबायोलॉजी हा इतका जिवंत विषय अरसिकपणे समजू देणार नाही मी. कारण मायक्रोब्स आपण जगात येण्याआधीपासून आपल्याबरोबर आहेत आणि आपल्या मरणानंतरही आपल्याबरोबर असतात. तर मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि मला तुमच्यापर्यंत ही मायक्रोब्सची दुनिया अगदी सोपी करून आणायची आहे. तर यावर एक छोटीशी शेरेबाजी माझ्याकडून. छोट्या छोट्या जगात घडलेला मोठा प्रवास, न दिसता तरीही मोठी उलाढाल, आपल्या डोळ्याआड एक मोठी रचना, जेवढी समजून घ्याल तेवढी खोल रुजते. चला तर मग सुरू करूया ना या अतरंगी मायक्रोब्सच्या छोट्या न दिसणाऱ्या जगाची सफर. या सेशन्समध्ये मराठी इंग्लिश दोन्ही भाषांचा वापर होईल. कोणी हिंदी भाषिक असेलच तर तसं इन फ्यूचर आपण मॉड्यूल तयार करू. अगर ऐसी वीडियोज़ आपको हिंदी में चाहिए तो हम ऐसा मॉड्यूल ज़रूर बनाएंगे. तर पहिल्या भागात व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हे पाहूया. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स विच आर टू स्मॉल टू बी सीन. म्हणजेच डोळ्यांना न दिसणाऱ्या छोट्या छोट्या जीवांचा मायक्रोस्कोपिक शोध घेऊन त्यांचं जीवन, सवयी आणि कामे समजून घेणाऱ्या विज्ञानाला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. नाव we will see types of microorganism: bacteria, algae, fungi, protozoa and viruses. आता पाहूया हे मायक्रोऑर्गॅनिझम्स कुठे असतात. अगदी सगळीकडे असतात बरं का. यांची शाखा अगदी कुठेही असू शकते. त्यामुळे तर इतका प्रभाव आहे त्यांचा आपल्यावर. अगदी हवेत, मातीत, तुमच्या शरीरावर आणि शरीराबाहेरही. तर आता ज्यांनी आपल्या या मायक्रोबायोलॉजीला उदयास आणलं आणि ज्यांनी मायक्रोऑर्गॅनिझम्सचा सूक्ष्म गुण अवगुण ओळखले, त्यांची जरा आपण ओळख करून घेऊयात. कारण त्यांच्यामुळे या न दिसणाऱ्या जीवांची आपल्याला ओळख झाली. हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी. Microbiology began when people learned to grind lenses from pieces of glass and combine them to produce magnification great enough to enable microbes to be seen. म्हणजेच जेव्हा लोकांनी काचेचे तुकडे घासून त्यांना एकत्र करून मोठ्या गोष्टी दाखवणारे लेन्सेस तयार करायला शिकले, तेव्हा मायक्रोबायोलॉजीची सुरुवात झाली. First name is Zacharias Janssen. He was a Dutch spectacle lens maker who invented first compound microscope. Then Robert Hooke. He was a English scientist who made and used compound microscope. While observing a thin slice of cork under microscope, he discovered small box-like structure and named them cells. In short, he was the first scientist who first used term cell, and he wrote the book Micrographia in 1665. The third name is Antony van Leeuwenhoek. He is known as father of microbiology as he made 419 lenses and built 247 complete microscope with magnifying power of 40 to 270 times. He was the one and the first person to observe microorganisms like bacteria, protozoa, sperm cells, red blood cells, organism in pond water.
आपण अशाच काही सायंटिस्टची अजून माहिती घेणार आहोत. या सगळ्यांचं योगदान खरंच खूप आहे या मायक्रोबायोलॉजीमध्ये. माहिती आहे मला, जेव्हा परीक्षा असते तेव्हा तुमच्या मनात येतं, अरे का या लोकांनी शोध लावला आणि आम्हाला मग शिकावं लागतं, परीक्षा द्याव्या लागतात. पण त्यांनी आपल्या उत्क्रांतीमध्ये हा सगळा शोध लावून खरंच क्रांती घडवून आणली आहे. आता माझ्या शेरेबाजीची वेळ. काच घासून लेन्स तयार झाले, दिसले जीव सूक्ष्म जगात. अँटनी व्हॅन लुएनहुक यांनी उघडले हे रहस्य निसर्गाचे. रॉबर्ट हुक म्हणाले, सेल विज्ञानाला मिळाली नवी दिशा. अशी सुरू झाली मायक्रोबायोलॉजीची रोचक कथा. ह्याच्या पुढची माहिती पुढच्या भागात पाहूया. आणि तुम्हाला काय वाटतं, आपला हा प्रवास असंच चालत राहावा का? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. मायक्रोस्कोप बंद करूया, पण तुमच्या ज्ञानाची शोधयात्रा सुरूच ठेवूया. तोपर्यंत बाय अँड स्टे क्युरियस. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमचेच क्युरियस मायक्रोबायोलॉजिस्ट फॉर क्युरियस किड्स.